नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचा कायदा। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे। राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचा कायदा करण्यात आला आहे। यामुळे खासगी CBSE, ICSE किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू असणार आहे। त्यानुसार मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे, अशा सूचना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केल्या आहेत। राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी CBSE, ICSE केंद्रीय शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात चालढकल होत असल्याचे दिसून येत आहे। यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही भुसे यांनी दिला। इंग्रजी भाषा महत्त्वाची असून ती आवश्यक आहे हे खरे असले तरी महाराष्ट्रात मराठीचे महत्त्व सर्वाधिक आहे। केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे, तशी अधिसूचनाही लागू झाली आहे। कोणत्याही माध्यमाची, कोणत्याही बोर्डाची आणि व्यवस्थापनाची शाळा असली तरी मराठी शिकवणे सक्तीचे असून हा नियम सर्वांना लागू आहे। या नियमांच्या पालनाबाबत शिक्षण विभागाची करडी नजर राज्यातील सगळ्या शाळांवर असेल, तशा सूचना भुसे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। दरम्यान मराठी विषय शिकवण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या शाळांची तक्रार पालकांना थेट शिक्षण विभागाकडे करता येणार असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले आहे। राज्यातील CBSE, ICSE केंद्रीय शाळांसह सगळ्या शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठी विषय सक्तीचा केला जाणार आहे। या संदर्भात राज्य सरकार लवकरच औपचारिक घोषणा करणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी दिली। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे। इंग्रजी शाळांमध्येही मराठी शिकवणे बंधनकारक असेल आणि त्यातून कोणतीही पळवाट काढता येणार नाही, असेही भुसे यांनी स्पष्ट केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।